वरोरा तालुक्यातील माढेळी गावात एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे। घरच्या शेजाऱ्यांनीच एका कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप समोर आला असून माहितीनुसार रात्रीच्या सुमारास सुमारे 2 वाजता रमेश भाऊजी देवतळे यांच्या घराला आग लावण्यात आली। या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले। घरात साठवून ठेवलेला 8 क्विंटल कापूस, 12 पोते गहू तसेच घरातील रोख रक्कम, दागिने आणि इतर सर्व साहित्य आगीत नष्ट झाले। सुदैवाने घरात बांधलेल्या बकरीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि वेळेत बाहेर पडल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे जीव वाचले। या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात संभाजी नागोसे यांच्यावर आरोप करण्यात येत आला असून अद्यापही आरोपीला अटक झालेली नसल्याचे सांगितले जात आहे। पीडित देवतळे कुटुंबाने प्रशासनाकडे आरोपीला तात्काळ अटक करण्याची तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। या गंभीर घटनेमुळे वरोरा तालुक्यातील माढेळी गावात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झाले। यावर काय कारवाई होते आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। माझं नाव आहे संगीता रमेश देवतळे। नेमकं 6 वाजता यानं गहू काढायला गेले, गहू काढून आले, घरी आले। रात्री 11 वाजता खूप नंग्या शिवा देऊन मला पेटवतो, मारतो असं तसं धमकी दिली। मग आम्ही जेवण खावण केलं, झोपलं त्यानंतर खूप 1:30 वाजता रात्री खूप उबारा दिसला। बकरी खूप तोंडाकडे अशी माझ्या पाहत होती। तर मी म्हणलं आमच्या घरवाले येले का तुम्ही उठा, खूप उबारा दिसून राहिला, उठा जर ते घर पेटवलं आता। तर मुलाईला सगळ्याला उठवलं, बाहेर काढलं आहे। बाहेर काढून आमची जीव वाचवण्याची कोशिश केली, पण बकरी काही वाचली नाही। लोकायला, आसपासच्या लोकायला उठवून त्याच्या मोटारी हे ते लावलू करून अंगार विजवली। अग्निशामकला बोलवलं, अग्निशामकनं बी पण विजवलं। घरात अनाज होतं, 10 पोते गहू होते, 8 क्विंटल कापूस होता, सोनं होतं, दागिने होते, जेवणा खावणाचे पूर्ण पांघरुणाचे बी पूर्ण कपडे लत्ते सगळं भस्म झालं आहे। झगडा म्हणजे बाजूवाल्यानं धमकी देऊन रात्री तुझं सत्यानाशच करतो, तू कसं जगते तर मी पाहतो म्हणून त्याईनं नाही का अंगार लावली रात्री 1:30 वाजता। काय नाव आहे, कोण होते? संभाजी नागोसे। रमेश रामभाऊ देवतळे माढेळी येथे आम्ही 25 वर्षापासून राहतो आणि इथं 5 जणांचं कुटुंब आहे। काल इथं 6:30 वाजता आम्ही वावरात गेलो आणि गहू काढून 7च्या दरम्यान घरी आलो। गहू काढल्याच्या नंतर आम्ही जेवण खाऊन करून घरी आराम करत असताना 11:30 वाजताच्या दरम्यान आमचा बाजूचा जो हा व्यक्ती आहे यांनी शिवगारी करत होता। तर मी बाहेर निघलो, खाऊन शिवा देतो पाहत होतो, हा मला शिवा देत होता। तरी पण मी आपला मोबाईल म्हणजे लावला होता रेकॉर्डिंगसाठी। त्याच्यावर आम्ही त्याला एकही शब्द बोलला नाही, तोच बोलत होता, त्याचं रेकॉर्डिंग केलं आहे। नंतर त्याच्या घरच्या लोकांनी त्याला अंदर केलं आहे आणि दरवाजा लावला आहे। आम्ही आपल्या घरी जाऊन झोपलो। त्याच्यानंतर यानं म्हणजे अर्ध्या रात्री 1:30 वाजता त्यानं म्हणजे आग लावली आणि आमचं हे म्हणजे नाव धरून भात झालं। 10 पोते गहू होते, 7 क्विंटल कापूस होता, काही दागिने होते, असं काही पैसे होते 15-20 हजार रुपये, हे पूर्ण धरून राख झाले आहे। पूर्ण म्हणजे पूर्ण राखच झाला आहे। मागणी म्हणजे आम्हाला हे भरपावती पूर्ण पाहिजे। कमीत कमी 4-5 लाखाचं आमचं नुकसान झालं आहे, पण बाकी याच्यावर तर आम्हाला काहीच बोलत नाही। माढेळी गांव जो है ये बाजार का बड़ी बाजार पेट है, ये ग्रामीण क्षेत्र की। और ये बाजार पेट के अंदर में हमारा रमेश जो है देवतड़े, ये बाजार में जो है अपना होटल करके व्यवसाय जो करते हैं और जो है उनकी थोड़ी बहुत खेती है, वो खेती में जो अन्न धान्य जो है वो उगाते हैं। ऐसे में जो है कल रात में इनके जो है घर को आग लगाई गई और आग लगने के बाद में कैसे तो भी जो है जैसे वो बकरी जो वहाँ पर थी, बकरी चिल्लाई तो इनको मालूम हो गया बकरी क्यों चिल्ला रही, तो उसके ऊपर आँच आ रही थी। ऐसे में जो है पूरे परिवार जो बाहर निकले और पूरा जो घर जो है जल के खाक हो गया है। और घर में करीबन जो है 12 क्विंटल गेहूँ थे और 8 क्विंटल कपास थी और वो बकरी खुद जल गई है। सब बर्तन जल गए, पैसे जल गए, वो सोना चांदी जो थोड़े जो दागिने थे वो भी जल के खाक हो गए। करीबन जो है 5 से 6 लाख तक के जो है इन लोगों का नुकसान हुआ है। परिवार जो है रास्ते में आ गया है। ऐसे में प्रशासन ने जो है इनको पूरी तरह से जो है कॉम्पेंसेशन देनी चाहिए, मदद देनी चाहिए। और जो विकृत मानसिकता वाला जो आदमी है जिसने इस आग लगाई है उसको तुरंत जो है अटक करके जो है उसको जेल में डालना चाहिए, ताकि ऐसी चीज़ें बारंबार न हो।